हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहास किचन. तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळी डिझाईन घेऊन आलेली आहे आणि तो केक आहे अर्धा किलोचा पायनॅपल फ्लेवरचा. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर त्यासाठी मी एकूण व्हॅनिला प्रीमिक्स हे 180 ग्रॅम यूज केलेलं आणि क्रीमसुद्धा 180 ml यूज केलेली. तर आता अर्धा किलोच्या टीनमध्ये तो शिजवून घेतलेला केक आणि थंड झाल्यानंतर करायला घेतलेला आहे. तर आता खालची स्लाईस ठेवलेली आहे आणि त्याच्यावर शुगर सिरप घातलेला आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा थोडीशी क्रीम लावलेली आहे आणि आता त्याच्यावरती क्रीम लावणार आहे आणि त्याच्यावरती पायनॅपल क्रश घालून केक पूर्णपणे हा क्रीमने कवर करून घेणार आहे. तर अर्धा किलोचा केक हा लगेच होतो, त्याला वेळ लागत नाही. अर्धा ते पाऊण तासात हा केक तयार होतो. डिझाईन जर सिंपल असेल तर पटकन होतो हा केक आणि जर डिझाईन जर अवघड असेल तर मात्र जरा थोडा वेळ लागतो. तर आता क्रीम लावून झालेली आहे. आता त्याच्यावरती पायनॅपल क्रश घालणार आहे. तुम्हाला दिसत असेल की व्हिडिओमध्ये की खालच्या बाजूला माझा आहे तो आईस्क्रीमचा फ्रीज आहे, त्याच्यावरतीच मी केक करते आणि साईडला तुम्हाला दिसत असेल की किचनचा ओटा दिसतोय, कारण मी केक हे सगळे किचनमध्येच करते, कारण तिथेच सगळं माझं साहित्य आहे. ओव्हन आहे, फ्रीज आहे, सगळंच किचनमध्ये आहे, त्यामुळं सगळं मी केक हे किचनमध्येच करते. तर आता माझा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे हा. तर आता क्रश घातलेला आहे आणि आता त्याच्यावरती दुसरी स्लाईस ठेवून देणार आहे आणि शुगर सिरपनं सोक करून पुन्हा केक हा पूर्णपणे क्रीमने कवर करून घेणार आहे. तर आता केक हा क्रीमने कवर करून व्यवस्थित घेतल्यानंतर मग थोडा वेळ तो फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे आणि मग त्याच्यावरती मी डिझाईन काढायला घेणार आहे. तर उन्हाळ्यात काय होतं, क्रीम ही लवकर म्हणजे अशी फाटल्यासारखी होते किंवा अशी ड्राय होते क्रीम. तर त्यासाठी क्रीम ही थोडीशी फ्रीजमध्ये ठेवायची. जर आपला केक जर लगेच होत असेल तर क्रीमला काही होत नाही, पण जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल किंवा केक करण्याचं जास्त प्रॅक्टिस नसेल तर थोडी क्रीम काढून उरलेली फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि लागेल तेवढीच क्रीम ही केक करायला घ्यायची आणि लागेल तशी परत फ्रीजमध्ये काढून ती केकला लावून घ्यायची क्रीम. म्हणजे केक हा आपला ड्राय होणार नाही आणि क्रीम ही ड्राय होणार नाही. तर आता सगळ्या बाजूने क्रीम लावून झालेली आहे आणि आता त्याला जिगजॅग स्क्रॅपर घेऊन डिझाईन काढून घेणार आहे. फिनिशिंग केकला हे चांगल्या प्रकारे द्यायचं आहे आणि डिझाईन पण छान प्रकारे काढायची आहे केकला, जेणेकरून कस्टमर आपला केक हा पुन्हा पुन्हा घेऊन जाईल आणि आपल्याला केकच्या ऑर्डर्स ह्या खूप येतील. तर आता त्याला फिनिशिंग हे चांगल्या प्रकारे द्यायचं आहे. तुम्ही बघत असाल की डिझाईन काढताना टर्न टेबल हा हळूहळू फिरवायचा आहे आणि जिगजॅग जो स्क्रॅपर आहे तो सुद्धा हळूहळू केकवरती फिरवायचा आहे. आता सगळ्या बाजूने ती डिझाईन व्यवस्थित झालेली आहे आणि वरचं फिनिशिंग पण खूप छान झालेलं आहे. आता पायपिंग बॅगमध्ये मी प्लेन न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये रेड कलर यूज केलेला आहे. तो सुद्धा जेल कलर यूज केलेला आहे, लिक्विड कलर नाही आहे. जेल कलरच हे जास्त यूज करायचे, जेणेकरून त्या कलरला शायनिंग चांगली येईल आणि फिनिशिंग ही चांगलं येईल डिझाईनला. तर आता त्याच्यावरती अर्ध्या बाजूने मी लाल कलर यूज केलेला आहे आणि अर्धी बाजू मी तशीच ठेवलेली आहे, कारण त्याच्यावरती आता मी कस्टमरचं नाव लिहिणार आहे. आता तुम्ही बघू शकता की साईडने थोडीशी मी डिझाईन केलेली आहे. तुम्ही बघत असाल की जेल कलर हे खूप उठून दिसतंय आणि कलर हा खूप छान उठून दिसते. आता कस्टमरचं नाव लिहिलेलं आहे आणि त्या जेल कलरवरती ब्राऊन कलर यूज करून डॉट काढलेले आहेत आणि M1 नोझलमध्ये पिंक कलरची क्रीम घेतलेली आहे आणि त्याने डॉट काढलेले आहेत आणि डिझाईन केलेली आहे बॉर्डरची. सो फ्रेंड्स,
तुम्ही जर स्नेहाज किचन जर पहिल्यांदाच पाहत असाल तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आणि केकचे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगा. तर आता त्याच्यावरती नाव झालेलं आहे आणि डिझाईन पण झालेली आहे. आता मी गोल्डन स्प्रे कलर घेतलेला आहे आणि त्याने स्प्रे करणार आहे थोडं थोडं, जेणेकरून केक हा आपला छान दिसेल. आता तुम्ही बघू शकताय की केक हा एकदम आपला छान झालेला आहे, सुंदर झालेला आहे. आणि तो आता मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात केक हा जास्तीत जास्त हा चांगल्या प्रकारे सेट होऊन द्यायचा आहे आणि मगच कस्टमरला द्यायचा आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये माझा मुलगा पण दिसलेला असेल. तो बघायला आलेला होता की केक कसा करते मम्मी, आणि मम्मीने केक कसा केलेला आहे. आता त्याच्यावरती मी शुगर बॉल्ससुद्धा लावलेले आहेत सिल्वर कलरचे. आता तुम्ही बघू शकता आपली डिझाईन आता पूर्ण झालेली आहे आणि आपला केकसुद्धा पूर्ण झालेला आहे आणि खूप छान दिसतोय आपला केक. सो फ्रेंड्स, असे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत जाईन. तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. सो आपण पुन्हा भेटू आपल्या नवनव्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.